सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्राला उभं करण्याचा निर्णय चुकला असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका मुलाखतीत कबुली आहे। बहिणीविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असं ते म्हणतात। सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचा होता हेही सांगायला अजित पवार विसरलेले नाहीयेत। तर सगळ्या बहिणींवर मी प्रेम करतो असं अजित पवार यांचा दावा आहे। दादांनी आज दिलेली जी कबुली आहे त्याचाच भाग आहे असं म्हणतात। अहो कुठल्या दादाबद्दल तुम्ही बोलताय? अजित पवारांबद्दल बोलताय? ठीक आहे, मी तर स्वतः काही ऐकलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मी कसं ह्याच्यावर उत्तर देणार? अजितदादांचं आता काय जे मत झालं ते त्या अगदी अतिशय जवळून त्या प्रक्रियेमधले साक्षीदार आहेत, सूत्रधार आहेत, त्यामुळे त्याची ती चूक कशी सुधारणार आहेत त्याचा त्यांना आता विचार करता येईल। आता इतकं अनुभवी असणाऱ्या माणसांनी, अनेक वेळेला उपमुख्यमंत्री असलेल्या माणसांनी इतकी प्रांजळपणाने स्वतःची चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे विशेष दखल घेते, पण यापुढे काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनाही सल्ला देण्यासारखी त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे। हे कसं आहे, हे बॅकसीट ड्रायव्हिंगसारखं होतं आहे। आपण टॅक्सीत बसून सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या तर जरा वेळाने कुठल्याही ड्रायव्हरला राग येतो। त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतले त्याच्यामध्ये मी काही सांगणं हे अगदी चुकीचं आहे। उद्या मला कोणी म्हणेल की तुम्ही काय करायचं काय नाही, आम्ही सल्ला देतो, तरी बरेचसे लोक सल्ला देतात न विचारता, पण तो ऐकायचा की नाही हा आपला प्रश्न असतो। काय म्हणू, इतक्या उशिरा जर कळत असेल तर दाढ हरवली का ती तुम्ही ठरवा, कुठली हरवली। काय म्हणू, इतक्या उशिरा जर कळत असेल तर दाढ हरवली का ती तुम्ही ठरवा, कुठली हरवली। दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक चौथ्यामध्ये बोललेले नाहीत, ऑफिशियल बोललेले आहेत। ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। दादा 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 इज ग्रेट। त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठी चूक करतात, पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अमश्य अब्दालीचा दबाव होता। बारामतीमध्ये एक तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभा करा हा दबाव होता, पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं। शेवटी परंपरा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।